हां, शिंदेच्या नेतृत्वात हंडी फोडणार असे मातृश्री बाहेर बॅनर लावण्यात आलेले आहे शिंदे गटाकडे. हो, त्यांची हंडी फुटणारच आहे, ते लटकणारच वर. हंडी फोडता फोडता शेवटच्या थराला काय त्यांना जाता येणार नाही, त्याच्यामुळे ते असे असतात ना लटकत, आणि मग खाली पडतात. त्यांचा थर कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि हे हंडीवाले वर लटकणार आहेत, पहा तुम्ही. सर, महाराष्ट्र की हालत मणिपुर की तरह हो रही है, राज ठाकरे एक नंबर दिखा रहे हैं और आपकी सरकार पे सवाल उठा रहे हैं। क्या सर, महाराष्ट्र की जो हालत है मणिपुर की तरह ही हो रही है। ऐसा कौन बोल रहा है? राज ठाकरे जो बात कर रहे हैं कि आपकी सरकार के टाइम पे भी ये चीज को ये घटना हो रही थी, लेकिन उस टाइम लेकिन राज ठाकरे किस पार्टी के साथ है? वो तो मोदी शाह के साथ रहे हमेशा। जो महाराष्ट्र के दुश्मन है उनके साथ हमेशा रही ये नेता। अब जिसने बाला साहब ठाकरे जी की पार्टी को तोड़ दिया है उस पार्टी के साथ है, शिंदे जी के साथ है राज ठाकरे जी। तो आप उनके बातों को इतने गंभीरता से मत लीजिए, अब वो गंभीरता खत्म होगी उनके बातों से। अगर राज ठाकरे कहते हैं कि हमारे ज़माने में ये होगा, तुम्हारे ज़माने में ये हो गया, ये बात करने का उनको अधिकार नहीं है सबसे पहले, क्योंकि अब तक उनकी दिशा स्पष्ट नहीं है। वो महाराष्ट्र के बाजू में है या महाराष्ट्र के जो विरोधी है उनके बाजू में है। हमेशा उनकी भूमिका जो महाराष्ट्र पर हमले करते हैं, महाराष्ट्र तोड़ने की साजिश करते हैं, उनके साथ उनको साथ देने का काम ये महाराष्ट्र के राज ठाकरे जी ने किया है, तो उनके ऊपर मैं ज़्यादा बात नहीं करूँगा। असं देखील म्हणणं आहे की सरकारकडे पैसे नाही, आता लास्टची हप्ता जो आहे तो सरकारकडे पैसे नाही आहे, ते खरं जरी असलं तरी सरकारकडे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किंवा शिवसेनेला पराभूत करण्यासाठी ज्या सुपाऱ्या द्याव्या लागतात त्यासाठी भरपूर पैसे आहेत। आमदार खरेदी करण्यासाठी, खासदार खरेदी करण्यासाठी, राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी, मतं विकत घेण्यासाठी सुपाऱ्या महाराष्ट्रातले दोन प्रमुख पक्ष जे स्वतःला समजतात आणि सल्ले देत असतात, बरं का, तर त्यांची तर मोठी सुपारी आहे ना, ते भरपूर पैसे आहे, शेकडो कोटी रुपये सरकारकडे त्यासाठी आहेत, जनतेसाठी पैसे नाही।